नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. फणसडोंगरी गोळीबार मैदान परिसरात रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांचा संताप, सत्ताधाऱ्यांवर दुर्लक्षतेचा आरोप. शहरात विविध विकास कामांना वेग आला असताना प्रभाग क्रमांक 4 व 12 मधील फणसडोंगरी गोळीबार मैदान परिसर मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. फणसडोंगरी परिसरात क्रांतीनगर, गोकुळनगर, गणेशनगर, श्रीरामनगर, श्रीनगरी आदी वसाहतींचा समावेश होतो. या भागात जाण्यासाठी मुख्यतः दोन मार्ग आहेत. एक मार्ग बेलसरे बोलातून तर दुसरा बौद्ध नगर कडून आतल्या बाजूने फणसडोंगरीकडे जातो. मात्र दोन्ही मार्गावर तीव्र चढ असून रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. विशेषतः दुचाकी वाहन चालकांना या चढावरून जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर खड्डे व घसरडी परिस्थिती निर्माण झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. 3 चाकी 4 चाकी वाहनांना ही चढ चढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान शहरातील इतर भागांमध्ये विकास कामे जोरात सुरू असताना फणसडोंगरी तसेच गोळीबार मैदान परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील स्थानिक नगरसेवक अरुणा पाटील व भूषण कडू व प्रभाग क्रमांक 12 मधील स्थानिक नगरसेवक सुशीला ठाकूर व अभिराज कडू यांच्याकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या समस्येकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.